येती सर्व सुख सर्व सुख ओ तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सर्व सुख ओ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर होईना श्रीमुख आवडीने होईना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडी जय जय विठोबा रखुमाजे कुमार ठोपार कुमाजे कुमार जय जय ठोपार कुमार ठोपार जय 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 तुम्ही महिला पुढं सारखं लोक सावलीत बसले पाहिजे ना सरासरी करा माय सगळे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम हॅलो हॅलो पाहता लोचन रूप 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरबार तुहा विठ्ठल बरबार सुख झाले वो साजनी सुख झाले
साले बो सारे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत आनंद ब्रह्मांड उदरी हरि हा बालक नंदा घरी 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 नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानो बाचे गोडे 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 कानो बाचे गोडे जाने पृथ्वी तृप्त केली पृथ्वी जाने तृप्त केली पृथ्वी जाने तृप्त केली पृथ्वी जाने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली त्याशी यशोदा भोजन घाली त्याशी यशोदा भोजन घाली त्याशी यशोदा भोजन त्याशी यशोदा भोजन घाली त्याशी यशोदा भोजन घाली केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे हा तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी 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 नवल केवडे केवडे नवल केवडे 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 नवल केवडे केवडे नकळे कानो बाजे कोडे नकळे कानो बाजे नकळे कानो बाजे कोडे नकळे कानो बाजे जय 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 ठोपर कुमार हा ठोपर कुमार जय जय ठोपर कुमार जय जय ठोपर कुमार ठोपर कुमार
नकले कान बाचे कोढे नकले कान बाचे कोढे नवल के नकळे कान्हो बाचे कोडे नकळे कान्हो बाचे कोडे ओ नवल के भाडे के भाडे नवल के बड़े के भाडे चला विठ्ठल टाळी टाळी माय बाप टाळी वाजा सगळे टाळी वाजा सगळे चला विठ्ठल हरी चला चला विठ्ठल टाळी टाळी कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गणपती बाप्पा पवनसूत हनुमान महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय बोले रे भाई सब संतन की जय भला विठ्ठल हरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवढे नकळे कानुबाचे कोडे नाही का पुढं काय पृथ्वीजानी तृप्त केले त्याशी यशोदा भोजन घाले नवल केवढे नकळे कान्होबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण कडिये घेते नवल केवढे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवढे नकळे कान्होबाचे कोडे विठ्ठला 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नमो पार्वती पते हर हर महादेव विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू प्रथम नाम सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर या पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे इमानस्त केले प्रयाण प्रसंगे
तनु मानवी दिवे रूपित केले न त्यागिता वैकुंठ लोकाशी आले विठाला विठ्ठला 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 हो हो कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वी दोन शब्द सांगणं फार महत्वाचे आहे. श्री क्षेत्र आव्हाने खुर्द श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हनुमंतरायची मंदिर. हा सप्ताह जो सुरू झाला मायबाप तर युवलेश्वर रोप लाविले द्वारी. पुढं काय झालं त्याचा यालू गेला गगनावर, त्याचा यालू गेला गगनावर, त्याचा वेलू गेला गगनावर, त्याचा वेलू गेला गगनावरी. हो छोटं रूप होतं त्याला भव्य दिव्य स्वरूप आलं. अरे त्या टायमाला 11 रुपये सुद्धा वर्गणी येत नव्हती ना. शिंदे फाटला विचारा हे यांच्याकडेच वही होती. हो संध्याकाळी आम्हाला पंचायत पाडायची कीर्तनकाराला काय द्यावं लक्षात आलं. दगडू पाटील आहेर कैलासवासी त्यांच्याकडून 200 रुपये घ्यायचो होतं आम्ही. कीर्तनकाराला वाटा लावायचं आणि मग जमा झाली की त्यांचे 200 नेऊन द्यायचे. पुन्हा संध्याकाळची पंचायत कीर्तनकाराला काय द्यावं कोणतरी 200 घ्यायचे आणि महाराजांना वाट लावायचं. काय योग आहे महाराज केवढा आनंद आहे. आनंदू रे आजी आनंदू रे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू रे. केवढा आनंद आहे याच्यात तरुण भारत. नाही आनंदाशी जोडा आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदाची अंग सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे मागे आनंद आणि पुढे आनंद असा न भूतो न भविष्यती. हा आपला आव्हाने खुर्द तालुका शेवगाव हा सप्ताह आनंदात चाललेला आहे. भगवान करो याच्यात अनेक वृद्धी हो. आज सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमान श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. अरे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगभूषण असणारे जगद्गुरु संत तुकाराम. 6 चरणाचा अभंग गवळणी प्रकरणातील हा अभंग आणि काल्यात बी अभंग काला प्रसंगात सुद्धा आहे. दोन्ही बाजून आहे. तेव्हा मी घेणार होतो दुर्लांबोला केला गे माये ब्रह्माधिकाशी तो न पडे ठावे हालून हे चालू. पण तुकाराम महाराजाला 450 वर्ष झालेले आणि म्हणून म्हणलं आता 475 वर्ष झालेले आपण काय करावं तुकाराम महाराजांचंच वर्णन करावं. जगद्गुरूचा हा सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंग असा आहे थोडक्यात सांगतो. अनंत ब्रह्मांडे उदरी ज्याच्या उदरामध्ये अनेक ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड म्हणजे काय सुतल आतल वितल तलातल महातल बर का आणि पातळ हे 7 स्वर्लोक भोरलोक जनलोक तपलोक सत्यलोक वैकुंठ कैलास आदी हे वरले 14 भुवन एकलेने कंठेच्या म्हणून येणे आणि केले निर्माण 14 हे भुवने. हे 14 भुवन ज्याच्या उदरात आहे. अनंत ब्रह्मांड. आता अनंत शब्द आहे नुसते एवढेच ब्रह्मांड आहे असं म्हणू नका. एक दिवस काय झालं ब्रह्मदेवाला थोडा अभिमान झाला. मी सृष्टी करतो मला सहाय्यक कोणाचंच नाही. मी थकलोय माझ्याकडे कोणी पाहत नाही आणि म्हणून ब्रह्मदेव शंकराकडे गेले. शंकर भगवान म्हणले मला संहार करता करता थोडं दुःखच होतंय. भगवान विष्णूकडे 2 जण गेले वैकुंठाला. परमात्म्याने सांगितलं मी पालन करता असताना मला सुद्धा थोडा शिनत होतो. चला आपण 3 जण कुठेतरी जाऊ. निघाले पण वाटामध्ये एक जनर भेटलं. त्या जनाराला 2 कोण तोंड शेपटा कोण बी आणि मुंडक्या कोण बी. आणि त्याच्यावर एक माणूस बसलेला आणि त्याच्यावर पेटारे अंड्याच्या पेटारे.
अशा हजारो जनावर एका मागे एक आणि मधल्या जनावरावर तो माणूस बसलेला. हो. त्यांनी विचारलं काय रे पोरो पोरो म्हणजे कोणाला शंकराला विष्णूला काय रे काट्या हो कोणीकडे बोंबलं थिंडतात. त्यांनी सांगितलं आम्हाला सृष्टीचा कटाळा आला आणि म्हणून आम्ही चाललो. म्हणले इकडे या. पेटेरीतले एक अंड काढलं आणि ते अंड फोडलं. बघा याच्यात काय अनंत ब्रह्मांडी. कशात त्या अंड्यामध्ये बापू नाना भाऊ अनंत ब्रह्मांड दिसायला लागले. कोणाला शंकराला आणि विष्णूला. हे भाऊ म्हणले चला आपण आपल्या कामाला लागा. हा ते म्हणले जर तुम्ही गेलात तर हे इथं आम्ही नियुक्ती करू. त्याच्यात शंकर त्याच्यात ब्रह्मदेव त्या अंड्यामध्ये हे सगळं त्यांना दिसायला लागलं. अभिमान नष्ट झाला. सगळे आपापल्या जागेवरती गेले. हा हे जर तुम्हाला शंका असेल कथा कल्पतरू पहा. विठ्ठल 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 असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आणि तोच हरे हा बालक नंदा घरी नंदा बाबाच्या दरबारात बालक होऊन आलेला आहे. बालक बालक म्हणजे लहान शिशु. मग आता त्याचं काम काय. बालक म्हणल्यावर तळवे तळ हात तळहात टेकीत रांगत हे आपल्याला वेळ झाला भाऊ आणि म्हणून आपल्याला वेळेला सोडायचं. हे इतक्या लोकांचं पाप कसं घेऊ मी याच. आपल्याला वेळेच्या आत सोडायचं तसं काही नाही. मग तळवे तळहात टेकीत परमात्मा माथा जावळाची वेणी भगवान परमात्मा रांगायचे हरी हा बालक नंदा घरी. आता ऐका नवल केवढे केवढे केवढं नवल आहे. नवल कशाला म्हणतात. जी विचित्र गोष्ट आहे तिला नवल म्हणतात नाही का नाना भाऊ. जी गोष्ट विचित्र आहे तिला मात्र आपण काय म्हणतो नवल. नवल म्हणजे काय. जर समजा खाली डोंगराच्या पायथ्याचं पाणी हा जर डोंगरावर चढायला लागलं शेंडीवर तर आपल्याला काय वाटतं. हा मी बोलत नाही. एक बाय मी नवल देखिले वळतणीचे पाणी नाथाच्या घरची. ऐका जरा वळतणीचं पाणी आणि आढ्याला गेलं याला म्हणायचं नाथाच्या घरची उलटी खून. याला नवल म्हणायचं. अजून सांगू नवलाचे लय प्रकार आहेत. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. अरे 18 रांजण भरून गेले पेले 12 हाती. लटक्यानं बोलो आम्ही लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो आम्ही लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो बाबा लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो आम्ही लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो बाबा लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो बाबा लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो बाबा लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो आम्ही लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो आम्ही लटक्यानं बोलो लटक्यानं बोलो आम्ही लटक्यानं बोलो. नामदेवरायचा अभंग आहे. नामदेवराय म्हणतात मुंगी व्याली शिंगी झाली. मुंगी दिसते का होय बापूराव सांगा ना. मुंगी दिसते का. बारीक मुंगी तेल मुंगी बारकली दिसत नाही पण तिला शिंगी झाली. शिंगी म्हणजे घोडी. तिचे दूध किती 18 रांजण भरले पेले 12 हाती. आता ऐका अर्थ ऐका. मुंगी म्हणजे माया. ती वेली ही जगतरूपी शिंगी झाली. तिचं दूध किती 18 रांजण म्हणजे 18 पुराण. 18 रांजण भरून गेले पेले 12 हाती म्हणजे 12 दर्शनकार. न्याय वैशेषिक योग पतंजली पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा कनाद वगैरे हे आहेत. वल्लभाचार्य मध्वाचार्य हे 12 हत्ती आहेत. हे दूध पेले. तिचं दूध किती 18 रांजण भरून गेले पेले 12 हाती. आम्ही वर्तमान खोटे आम्ही लटकेनं. चला उडत चिली चिमणी चरत चाली तिचे वाटे एवढे डोळे सावध मनी संतोषाला खोकड पुस्तक वाचे. काय काय किती अवघडे महाराज. कातनी घरी लग्न लागले सरड्या कणिक कांदी
बागलवंदे कन्यापरणी घुबड मांडले रांधी आम्ही लटके विष्णुदास म्हणे ऐशी लटकी ज्याची ख्याती हा, हा. विष्णुदास म्हणे ऐशी त्यांची ख्याती लटके म्हणेल त्याचे पूर्वज अवघड आहे महाराज फार आहे याला नवल म्हणायचं अजून नवलाचे प्रकार सांगू गावाखाली एक बाभळ वरी शेंडा खाली मुळ याला नवल म्हणायचं नाही का शिंदे पाटील नवल यालाच म्हणायचं नवलाचे हे प्रकार आहेत म्हणून नवल केवळे चला हे लई आहे पण आता सांगत बसलं तर नवलातच कीर्तन होईन आपलं बरोबर आहे म्हणून सज्जना हो ऐका पुढं हो न कळे काणुवाचे कोडे आता कोड म्हणजे काय अवघडे कोडे अण्णा कोड अण्णा कान बांधले जामन काय कोड कळायचं कोड आता हे नवल झालं पण कोड आरगडमचे तिरगडम एक मोरगडम तर खाली परगडम रमू सांगा तर तूच आरगडमची तिरगडम तिरगडम कळते का 3 टिव्याचे पाय आणि वरचं आरगडम त्याच्यातलं एक मोरगडम तर खाली परगडम याला कोडे म्हणायचे असे अनेक कोडे जाऊ द्या आपल्याला कोड्याचं न्यायचं काय कळे नवल केवढे केवढे न कळे अरे जो भगवान परमात्मा ज्याने पृथ्वी तृप्त केली सांगा त्याशी यशोदा भोजन यशोदा मायला कन्हैया म्हणतो मैया ए यशोदा मैया ती मग काय रे कृष्ण कामून आळतो यशोदे घराकडे चाल मला जीव घाल लहान साग घे उंडा लांब गेल्या गाईच्या झुंडा थोडक्यात सांगतो वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबीर मला जीव घाल अनेक लय प्रकार आहे तो अभंग खूप मोठा आहे पण आपल्याला मोजकं सांगायचं कसं सज्जना त्याशी यशोदा भोजन घाली तो का म्हणे विश्वव्यापक कमलापती अरे ज्याला विश्वाला ज्याने गवसणी घातली तो इतका व्यापक आहे हो ऐका किती व्यापक आहे विठ्ठल जळी स्थळी भरला नाही उरला अजिम्या दृष्टीनं पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावा नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची ऐका सज्जना हो अरे ते गोकुळातली एक गवळण म्हणते मी चालले रस्त्याने पण घराच्या बाहेर पाऊल टाकला आता ठेवू कुठं काय कहा पग डारू देखे अनेरा देखे तो सब वहिने घेरा अरे जिथं पाय टाकायचं तिथं मला कृष्ण दिसतो हा माझा पाय टाकू कुठं कहा पग डारू देखे हे इतकी व्याप्ती आहे त्याची किती व्याप्ती आहे आत हारे बाहेर हारे पर कोंडिले हरणे घर कोंडिले हरणे काम घातला चिरा हरणे काम घातला चिरा हो हो काय प्रमाण योग्य प्रमाण काय आत हरी हृदयात सुद्धा हरीच आहे तुम्ही म्हणाला असं कसं हो तुम्ही कीर्तनात येडे झाले काय अरे सर्वा घटीरामध्ये हरी एक हरिपाठ म्हणतात ना तैसा हृदयामध्ये बी रामो ज्ञानोबराय
असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतास कामू विषयावरी ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक नांदे पूर्ण म्हणजे अपूर्ण नाही सर्व व्यापी परमात्माच नटलेला आहे आणि म्हणून का पगडारो देखे आणि देखे तो सब वहिनी घेरा माझा मी पाऊल ठेवू कुठं का तो व्याप्तीच परमात्म्याची अशी तो नाही कुठे एवढंच एका मास्तरीने एका विद्यार्थ्याला विचारलं बाळा अरे तुला मी सफरचंद देतो देव कुठं असतो सांग मला ते गुरुजी म्हणू लागले बाळ्या अरे सांग ना देव कुठे आहे तो पोऱ्या खूप हुशार होता तरबेज होता त्याने सांगितलं गुरुजी तुम्ही एक सफरचंद देतात मी तुम्हाला 2 सफरचंद देतो नाही कुठे हे सांगा तुम्ही नाही कुठे हे मला सांगा मग देव जरा सर्वच व्यापी आहे तर ती गवळण म्हणते विश्वव्यापक कमलापती तो कमलापती कमला म्हणजे लक्ष्मी हिचा कोण आहे तो पती आहे सांगा विश्वव्यापक कमलापती पण त्याशी गवळण कडी जगाला ज्याने व्याप्ती केली ती गवळण त्याला कडीवर घेते सांगा किती अवघड तो का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी तुम्ही असं म्हणाल 16,108 औरंगाबाद जिल्ह्यात आणि हा ब्रह्मचारी कसा 10 मुलं आणि एक मुलगी होती त्याला कृष्णाला ब्रह्मचारी कसा एकदा काय गंमत झाली दुर्वास महर्षी आले आणि यमुना मैयाला भरपूर पूर आलेला पावसाळ्याचे दिवस होते यमुना माया वरले काठ सोडून वाहत होते आता ऋषी आंबराच्या ताटीत बसले आणि ऋषीनं कृष्णाला निरोप दिला कृष्णा हे कन्हैया मेरे को खाना खिलाओ खाना खिलाओ हा निरोप आला कोणाकडे परमात्म्याकडे परमात्म्याने सगळ्या गोपिकाला सांगितलं आपापल्या पद्धतीनं स्वयंपाक करा मग कोणी गुलाबजामू कोणी बर्फी कोणी जिलेबी नाना प्रकारचे पक्वान्न तयार करून हऱ्याचे हऱ्या भरून कृष्णाकडे आल्या देवा आता कुणीकडे न्यायचं म्हणले दुर्वास ऋषी पलीकडे गंगेच्या पलीकड आणि जाऊन सांगा अहो म्हणले देवा काय तुम्हाला डोकं बिका आहे का नाही गोपिका म्हणतात काय प्रेम असं महाराज देवाचं आणि त्याचा संबंध काय प्रेम असं की देव ज्यांच्या पुढं उभा नाचतोय त्या गोपिकांचा काय प्रेम असन सांगा ना तुम्ही सज्जना हो ऐका मायबापा हो अरे त्या गोपिका आल्या कृष्णा यमुना ताथांग भरलेली अरे आम्ही पलीकड कसा जाव सांग ना उपाय म्हणले हळदी कुंकू घ्या त्या यमुना मैयाला वाढा हळदी कुंकू द्या आणि पुष्प अर्पण करा यमुना मैयाला आणि तिला सांगा श्रीकृष्ण भगवान जर बाल ब्रह्मचारी असले तर मैया यमुना आम्हाला वाट दे ती राधा म्हणली कोणाला सांगतो अरे देवा तू कसा आहे आम्हाला माहित आहे ना तू सांगतोस कोणाला आहे त्या गोपिका गालातली गालात हसू लागल्या ना तू सांगतो कोणाला आहे आज्ञा देवाची जा म्हणतो ना जा निघाले हळदी कुंकू अर्पण केलं यमुना मैयाला एक पुष्प ठेवलं आणि हात जोडले यमुना मैया बालकृष्ण जर ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी असेल श्रीकृष्ण तर आम्हाला 2 तट झाली यमुना अशी पाकली दुभंग झाली गाडी रस्ता झाल्यासारखा मधून रस्ता पाणी अथांग पलीकडे गेल्यानंतर आता जवळजवळ 16,000 108 महिला होत्या ना ह्या यांची हारे दुर्वास ऋषीनं सगळं हडाप केलं आणि जेवण तृप्त झाला मी बोलत नाही 60 सहस्र खंडे अन्न दुर्वासा भोजन आहे का नाही हो अभंग आहेत ना हे एवढं अन्न स्पष्ट केलं आणि पुन्हा त्यांना वाटलं आता रस्ता फाकलेला हे जाऊ आपण आलं तर पाणी मिटलेलं
पुन्हा परत आल्या रिटर्न दुर्वासाला, महाराज की जय हो, आम्ही पलीकडे जायचं कसं, मग पलीकडून तुम्ही आल्या कशा? मग श्रीकृष्ण भगवान म्हणले मी बाल ब्रह्मचारी असेल तर यमुना मैया रस्ता, आणि दुर्वास म्हणले मी निराहारी असेल तर यमुना मैया वाट दे, निराहारी असेल तर मला वाट दे. आता यांनी गाड्याची गाडी अन्न खाल्लंय आणि निराहारी कसा आहे का? अरे नाम घेता ग्रासोग्राशी काऊ शिंदे, तो जेविला आहे तो नर उपवासी. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून जर घास घेतला तो जेवला नाही, तो कसा आहे? उपवासी आहे. नाही, नाम घेता ग्रासोग्राशी तो नर जेविला हे उपवासी. अरे लेकर बाळा होऊन ब्रह्मचारी ठरतो. हे कसं काय? नाथ भागवतात या एक ओवी सांगतो. ऋतुकाली श्रीगमन तो पुरुषा ब्रह्मचारी जाण, अन्यथा करिता सेवन भवाचे बंधन बाधिते. काय वव्यात महाराज गोड परमार्थ काय? कुणी कुणा खा पेड्यासारखं, कुणी कुणा तोंड लावा त्याला पेड्यासारखं गोड. अमृता होनी गोड नाम तुझे, जिवे गोड तीन अक्षराचा रस. ऐका हो हो, देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा बाळकिरडा पाहणं. आता आध्यात्मिक आनंद ऐका हो. आला नारायण तयाच्या अंतरात देव उतरल्यावर काय? आध्यात्मिक आनंद. अंतपार नाही लेखा, सुखा नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा. नाना प्रकारचे लफडे खूप यांना द्यावं लागत यार. मग आता ब्राह्मणाच्या बापाचा बाप असणारा भगवान श्रीकृष्ण हा काय घेऊन बसले तुम्ही सांगा? अरे ज्याच्या नाभी कबळी जन्मे चतुरानन, त्या ब्रह्मदेवाचा बाप आमचा परमात्मा. सांगा आता गाठ कशी सुट? गाठबाई काही सुटे ना, जाळीता जळेना, कापिता कापेना, सोडिता सुटेना, नैनं छिंदंती शस्त्राने, भगवान गीतेस नैनं दहती पावकः. आच्छाद्य अभेद्य असणारी ग्राठ ती काही केल्याने सुटाना. इकडं भगवान सांगू लागले, अरे पेंद्या सुदाम्या वाकड्या, चला चला आपल्याला शिमग्याचं सोंग बघायचंय. लग्नामध्ये नवरदेव पुढं होता आणि नवरी पाठीमाग होती. आता हा बुट्टा असल्यामुळे बाई 7.5 फूट आणि 6.25 फूट होता. पुढं मेळ लागायचा. मग तिच्या येणी लायची दाढी असं करून चालायचं नाही. ती बाई पुढं माग असं लोडणं. चालत असताना तिसरी आली धावून, येणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी येणी, दोईची गाठ बांधुनी, गाठबाई कोणाला सुटे ना, आगीबाई कोणाला आवरे ना. यशोदे बाळ तुझा ताना, कोठवर सोसू दे. अनेक प्रकारचे असे काही खोड्या कर्म करू लागले. परमात्म्याचं लीला आहे ती लीला. पण ती जी लीला भगवान शुकाचार्य, कालच मी ऐकलं भागवतामध्ये शेवटच्या स्कंद 12व्या स्कंदामध्ये जो श्रीकृष्णाची लीला वर्णन करीन त्याला 1000 अश्वमेध यज्ञ कर. महाराज खोटं नाही, तुम्हाला भागवत बघा 12व्या स्कंदाच्या 33व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. त्याला 1000 अश्वमेध घडतील. हे चोरी निंदा. चोरी कोण चोरी? चोर आपण आहेत, देव चोर नाही. देव चोर आहे. अर्जुनी हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन. आपण काय म्हणून आलो?
त्याला वचन काय दिलं? एक वेळ करी या दुःखा अंधुरिताचे जाळे पुढं आठवीनं पाय. हा तो माझा नवस. काय इमानदारी. राखीली इमानदारी नाही ना. अरे त्यांनी जन्माला घातलं, वचन देऊन आलो तुझी सेवा करील म्हणून. मनोभावे केली का? त्याचं नाव घेतलं का? मग चोर कोण आहेत? देव का आपण? आपण डाकू आहेत. डाकू चोर नाही, डाकू आहेत. चोरांच्या वरला डाकू असतो, तसे डाकू आहेत आपण. हो, ज्या परमात्म्याने तुम्हा मला देह दिला. नाट्याचे अभंग पहा, किती सुंदर वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये. तयाचे करी थोडं नको करू माझे बाबा, 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 माझे बाबा. हे माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, बाबा, थोड्या नको करू माझे बाबा, बाबा, थोड्या नको करू माझे बाबा, बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा. हो हो. यशोदा माया आयशा ऐकत गाराणी, यशोदा नैनी आले पाणी. यशोदाने कृष्णाला म्हणता नाही, हा अरे लाला, हा अरे माझ्या काळजाच्या तुकड्या बड्या करू नको. ऐक, या गवळणी नाना प्रकारच्या गाराणे करतात. आणि मग नंदराजा आले. नंदराजाला बोलून घेतलं मैयानी आणि सांगितलं, हे पोर खूप खोडकर झाले. मग भगवंताला वाटलं आज घरीच नमुना दाखायचा, काही का होईना घरी नमुना दाखायचा. श्रीकृष्ण परमात्मा यशोदा माया कामाला गुंतली असताना एका डेऱ्यातला लोणी एवढा मोठा गोळा घेतला आणि दारी माकडं होते, त्या माकडांना खाऊ घातले आणि हसायचे. कृष्ण लोण्याचा गोळा घ्यायचा, माकडाकडे फेकायचा, माकडाने झेलायचा, गुटकीन गिळायचा, असा त्यांचा व्यवहार चाललेला. यशोदा म्हणे, कृष्ण कुठे गेला माझा कृष्ण? कन्हैया वो ग माय, काय करतो तू? म्हणे माकडांना लोणी खाऊ घालतो. काय तुला वाटतं तुझ्या जीवाला? कन्हैया, अरे अमोल किमतीचं लोणी आणि तू माकडाला घालतो. अगं आई, मागच्या अवतारात ह्या माकडाने माझी बायको राक्षसांच्या तावडीतून सोडून आणून दिली. मागच्या अवतारात यांचे माझ्यावर मागचे खूप ऋण आहेत आणि म्हणून माझा ऋण फेडावा हा अवतार केला. अविनाश आला आकाराशी, ऋण फेडण्यासाठीच मी अवतीर्ण झालो. यशोदा हसली. आणि मग यशोदा मंथन करीत होती. मैया, ए मैया, का रे कृष्ण कामून आरडतो? माखन दे, चुरा चुरा कर, माखन हे मला माखन दे. अरे दम अजून, अजून लोणी यायचंय, मी घुसळण करते. देवाला कुठे आवडत? देवाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि आतमध्ये जाऊन बसलो. डेऱ्यात सूक्ष्म रूप धरून कृष्ण डेऱ्यामध्ये बसला. आत गेले. भगवान शुकाचार्य सांगतात, परीक्षिती डेऱ्यात कृष्ण गेला. यशोदा मैया म्हणते, लोणी कसं वर येईना? हातल्या आता सपाट करायचा, दोन्ही हाताने घ्यायचा, खाऊन टाकायचा आणि आतमध्ये आणि मंथन तर चालू. मग आता बाय माणसाचं शास्त्र उनवणी शिळवणी करिता लोणी हाताशी येईना. काय झाले बाई? आणि म्हणून तिनं बाई सारली. तू म्हणाल बाई म्हणजे शर्ट होता का? पूर्वी चोळ्याची धूर होते. आताच मी सांगत नाही, एवढं पाप कशाला करून घेऊ मी. पण पहिल्या चोळ्या मनगटापर्यंत होत्या माऊली. ती बाई सारली आणि हात घातला. अगं माय, लोण्याचा गोळा. आता कृष्ण तर ते कुरुळे केसन ते, हा ढवळे बुंदखे डोक्यावर. लोण्याचा गोळा तर आत हे म्हणे. शिका धरून या काढीला, शिक म्हणजे शेंडी.
बरोबर आहे शिंदे पाटील. शिका धरून या काढीला बाहेरी देखून या करी माया चोच. अरे कृष्णा, ही रवी तुझ्या डोक्यात लागली असते ना रे. म्हणे मी रवीचा बाप हे म्हणे. या चंद्रमस्य चाकनो तर ते जो विधी मामकम. तुझी आणि ढाळे कोटी या रवीचा बाप हे. ही लाकडाची रवी मला काय करते. आई हसली. आणि मग नंद बाबाला सांगितलं याला शाळेत घाला. आता पहिली शाळा कोणती सांगितलं. कृष्णा, हा उद्या रानात जा. भगवंताने सांगितलं आई ग उद्या जाईन मी राणा संगे घेऊन ये गोधाना. जाईल राणा उद्या मी रानात जाणार आहे. आणि मग सगळे गोपाळ मिळवले आणि गोपाळाला काय सांगितलं ना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 बस बस आपलं गायरान होईल. रानाच्या ऐवजी आपलं गायरान व्हायचं नाही. अरे तुम्ही गाया घेऊन ये सारे गोपाळ सगळ्याला सांगितलं. परमात्म्याने सांगितल्यावर गोपाळ ऐकणार नाही. सगळे गोपाळ सज्ज झाले आणि मग चाळी कांबळे घेऊन ये काठी. कृष्ण लागे धेनूच्या पाठी. आणि मग त्या ठिकाणी मायबाप सगळे गोपाळ निघालेले आहेत चालले. पण गोपिकांना पुढे राहत. कृष्णाची भेट नाही ना. डोळ्याचं पारणं भेटना. झोप येत नसेल. निळोबर आहे त्यांचं वर्णन करतात. मी नाही करीत. गाथा बागा निळोबर आहेचं. ते म्हणतात निळा म्हणे त्यांचा सर्वही परिवार. आणि होऊन शारंग ठेला घरी कृष्ण रूपी वेधिल्या नारी. कृष्ण रूपी वेधिल्या गमनी शयनी आसनी भोजनी देखती जनी वनी. कृष्ण रूप कृष्ण रूप कृष्ण रूपा वेधिल्या. हो अरे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जरी गाय गोपाळ घेऊन गेले तरी या 12-16 मिळून परस्परी चालल्या कुठं पाणी आणायला. पाणी असताना भरीला उलांडोनी रीता करी घाट. मिस पाणीयाचे गोविंदाचे चाले झडझडा परमार्थ झडझडोनी वाहिला निघ. हे भक्तीच्या वाटेवरी सवेला सगळे कमलाकार झाले गोपाळ. आणि मग भगवान परमात्म्याने हातामध्ये लोण्याचा कवळ घेतला. बिभ्रद येणू जठल पटू. भगवान सुखाचार्य वर्णन करतात हरणाचं शिंग आहे. वेत्रेचा कक्ष हा व्यताची काठी काखात आहे. बोटामध्ये लोणच्याच्या फोडी आहेत. हो आणि सगळ्याला सांगले माझे आहेत तैसे पाय. चला सगळे एकत्र करा. मग सगळे एकत्र केलं. एकत्र केल्यावर काय घडलं. जीवाचं परोक्ष भगवंताचं आणि जीवाचं परिच्छिन्न होतं गेलं. जीव व्यापक झाला. भगवत स्वरूप झाला. सगळा काला केला. हातात मुदा घेतला. बिभ्रद येनो जठल पटो वेत्रेचे कक्षा हा वाम पाने मसलं कवलो हा यज्ञ भुग्बालक हा पुंडली कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. रकुमार विठोबा कुमार. हरि हरि जय जय ठोबा कुमार. जय जय ठोबा कुमार. जय जय ठोबा कुमार. झालेली सेवा अखिल कोट ब्रह्मांड नाही यांच्या चरण कमलावरती अर्पण करून माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. लक्षात आलं तत्पूर्वी ज्या संतांनी मार्ग दावला
त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेले सेवा तुम्हा सज्जनांच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. अभंग पोता काल्याची अभंग होती. दहीहंडी फुटल्या जाईल. गडबड करू नका. जागेवर प्रसाद मिळेल तुम्हाला. जागेवर प्रसाद बरोबर आहे ना? हो. चला विठ्ठल जय जय या विनय करीतो या विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले देवा पुढे उत्तरे करा क्षमा परा नाही कारम्या पुला करा क्षमा पराध महाराज तुमचे तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया क्षमा पराध महाराज तुमचे. हो हो अभंग राहिले ना. शिंकेला वियले दुरे होतो त्रिघाची वरी तुम्ही भारे दोहीकडे मुख पसारो ए वाहत्या धारा झारे दोहीच्या कोपर तुम्ही भारे दोहीकडे मुखा पसारोणी गडे तुका म्हणे हाती टोका काही उडवणे तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोणी कंठी धरला कृष्णामध्ये अवघाजने प्रकाश काला वाटू एकामेका कुंडली कवरदा हरिठ वाकोनिया ब्रह्मादिका भूतमलोका दाखवू काला वाटू एकामेका वैष्णविका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर काला वाटू एकामेका वैष्णवनिका आरती हेची दान दे गा देवा गुण गायन आवडे झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे म्हणाले सुरवारी का बने ते सारवले आता उठावे म्हणाले तर नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवार्या आता उठावे म्हणा येथ नाही नारायणा आज करोनी आरती चक्र पाणी भोवाळी धन्य धन्य ते नवस धन्य काळा पहा पाहू सकळ पुण्यवंत तुम्ही मा आज पुरावे नवस धन्य काळ आदिवस तुका ही काळी उभा सानिध्य जवळी आज पुरावे नवस धन्य काळ आदिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे गोवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन प्रधाने मौता उवाळी ते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नाम म्हणे केशवराजे देखोनी राही लोटतस्त लोचन नित्य करते अवलोकन युगे 28 वामंगे रुक्माई दिशदिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ भावे जुलगा जय देव तुळशी माळा काळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी लाटी देव सुरवर नित्य ते भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्ता जनेती व साधू संत येती चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन हेळा माते तया वय मुक्ती केशवाशी नामदेव भायो आळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जुलगा जय देव
आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेच्या सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगे हित देनाते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेच्या सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती एकनाथा महाराज समर्थ त्रिभुवनी तुझी घोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे बोध संसार दुःखनाथे